सर्वात पहिली सर्वसाधारण नगरपालिकामध्ये सभा झाली आहे आणि या ठिकाणी अनेक नगरसेवकांचे विषय होते. आपण पण काही विषय आणले होते, परंतु आपल्याला वेळ मिळाला नाही विषय मांडण्यासाठी. काय बोलणार याविषयी? सर्वात आधी मी नगराध्यक्ष मोदांचा मी आभार मानेल की त्यांनी माझ्या प्रभाग क्रमांक 20 चे विषय भरपूर या ठिकाणी घेतलेले आहेत. जवळजवळ 10 ते 12 विषय आमचे घेतलेले आहेत. तर मी मनापासून त्यांचा आभार मानतो की माझे विषय जे आहेत हे मंजूर झालेले आहेत आणि विकासासाठी त्यांनी मला चांगलं सहकार्य दिलेलं आहे. बस त्या ठिकाणी आपण कोणकोणते विषय घेतले होते? त्या ठिकाणी जे आहेत वार्डाचे भरपूरसे समस्या होते, जसे की पाण्याची सुविधा आहेत, त्यानंतर गटर आहेत, त्यानंतर आपले रोड रस्ते. आज तिथे अशी पंचायत आहे काही ठिकाणी की तिथे रोड आहेत परंतु तिथे गारा माती सगळं त्या ठिकाणी आहेत. तर त्याच दृष्टिकोनातून रस्त्याची कामं घेतलेले आहेत. बाकीचे नाल्यांची खूप म्हणजे त्रास होता लोकांना, त्याच्यानी लंग्सला इफेक्ट होत होता. तर तेच आपण मोठ्या नाल्याचंही घेतलेलं आहे. ज्यावेळेस सभा सुरू होती त्यावेळेस आपण सभामध्ये हे मुद्दे का मांडले नाही? मुद्दे मांडायचा वेळच त्या ठिकाणी कमी भेटलेला. येणारा अजून भरपूर काही 5 विषय आहे माझ्याकडे, तर ते विषय आपण नगराध्यक्षांना आता निवेदन देणारच आहेत. येणाऱ्या सभेमध्ये आपण ते विषय मांडू व आपली प्रतिक्रिया देऊ त्या ठिकाणी. तर मी नगराध्यक्ष मोदयांचे आभार मानतो की त्यांनी आमच्या वार्डाचे 20 विषय त्या ठिकाणी घेतले पहिल्या सभागृहामध्ये आणि मागील जे 20 विषय जे प्रलंबित होते त्याचा पाठपुरावा करून आम्ही त्याच्यावरती काम करत आहोत. आणि अजून येणारी जी सभा आहेत त्याच्यामध्ये माझ्याकडे 4 नवीन विषय आहेत, ते मी आपल्या समोर वाचन करून दाखवतो. येणारा हा जो काळ आहे या दृष्टिकोनातून की उन्हाळा आहेत पुढे, तर त्याच्या हिशोबाने प्रभाग क्रमांक 20 मधील जितकेही विहीर आहेत, बोरिंग आहेत, त्यांचं दुरुस्ती करून त्याच्यात पाईप मोटर टाकावी व पाईपलाईनला जोडावं व नवीन 10 त्या ठिकाणी बोरिंग आम्हाला उपलब्ध करून द्यावी अशी माझी विनंती आहे. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत 500 स्क्वेअर फीट मधील धारकांना इमला धारकांना महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत त्यांना तो जो इमला आहे त्यांच्या नावावर स्वतंत्र 7/12 त्यांच्या नावावरती करून मिळण्याबाबत ही कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळालेली आहे. तर त्याचप्रमाणे मी नगराध्यक्ष मोदयांना विनंती करेल की हेच पाठपुरावा करून हे प्रस्ताव पुढे पाठवण्यात यावे. त्या ठिकाणी ही कॅबिनेटचे मंजुरी देखील आहेत, पेपरमध्ये सुद्धा आलेले आहेत. तर माझी अशी विनंती आहे की याचा पाठपुरावा केला पाहिजे. मी पाठपुरावा करून नगराध्यक्ष मोदयांकडे प्रस्ताव देईल, त्यांनी पुढे पाठवावा ही माझी विनंती. सरकारी जमीन आहे, ते जमीन त्यांच्या जे मूळ मालक आहे त्यांच्या 2021च्या आधी जे काही इमला धारक आहेत म्हणजे ज्यांचं म्हणजे त्यांनी अतिक्रमण नाही म्हणता येईल आपल्याला, ज्यांनी त्यांचे घर त्या ठिकाणी वर्षानुवर्ष तिथे राहत आहेत, तर 2021च्या आधीपर्यंत ते 500 स्क्वेअर फीटच्या अंतर्गत स्वतंत्र 7/12 त्यांच्या नावाने करून मिळण्याबाबतची महाराष्ट्र शासनाची योजना आहे. प्रश्न क्रमांक 3 की जे काही प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा घरकुल योजना असेल तर ती त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 20 मधील पंचशील नगर, गौतम नगर व गंगाराम प्लॉटची भागातील लोकांनाही त्या ठिकाणी त्यांना लाभ भेटला पाहिजे, या संदर्भातही आपण पाठपुरावा करणार आहे. प्रश्न क्रमांक 14, हाबोबा एकनाथ खडसे महाराज यांच्या स्मारकासाठी नगरपालिकेने आम्हाला प्रभाग क्रमांक 20 मध्ये जागा उपलब्ध करून द्यावी हीच आमची त्यांच्याकडे मागणी आहे. भाऊ, जसा एक प्रश्न यांनी असा मांडलेला आहे की जे वर्षानुवर्ष राहत आहे त्यांच्या नावावरती जमीन करून द्यावे 7/12. तसंच एक मुद्दा आपला रेल्वे हद्दीतील आहे, जे गेले 40-45 वर्षापासून राहत होते, ती झोपडपट्टी तोडण्यात आलेली आहे. आजपर्यंत त्यांचं कुठेही त्यांना दुसरी जागा देण्यात आलेली नाही. तर हे विषय कसे गाजणार आपण? सर्वप्रथम तर 2021च्या अगोदरचे झोपड म्हणजे घरधारक आहेत, म्हणजे मी तर लहानपणापासून पंचनगर या भागाला डोळ्यात बघितलंय की ते लोक त्या ठिकाणचे रहिवासी कायमस्वरूपी आहेत आणि त्या लोकांवर आतापर्यंत असा पाठपुरावा कोणी केला नाही, जेणेकरून आमचे जे गरीब बांधव आहेत, आमचे त्यामध्ये दलित आहे, मुस्लिम आहे, अदर समाज आहे, सगळे समाजाला त्या ठिकाणी आजपर्यंत न्याय देण्याचं काम कोणी केलं नाही. परंतु या शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या JR 2021 प्रमाणे अगोदर 21 जे लोक राहतात त्या इमलाधारकांना त्यांच्या नावाने ती जमीन करून मिळावी असा महाराष्ट्र शासनाचा JR आणि त्याचा आम्ही पाठपुरावा करून आमच्या प्रभागातील प्रभाग क्रमांक 20 मधील सर्व लोकांना आम्ही त्यांचा 7/12 त्यांच्या नावाने करून देण्यासाठी आम्ही सगळ्यात
अति जास्त प्रयत्न करू, त्यामध्ये मंत्रालयाचे दार ठोकावे लागले, मुख्यमंत्री दार ठोकावे लागले किंवा पंतप्रधान दार ठोकावे लागले, तर आम्ही दार ठोकून आमच्या परिवारातील लोकांना, प्रभाग 20च्या लोकांना आम्ही त्यांचे नावं सातबारा लावून देऊ. त्याचप्रमाणे पंतप्रधान आवास योजनेचे विषय आहेत, त्या पंतप्रधान आवास योजनेमध्ये असं आहे की जो इमलाधारकांना सुद्धा त्याचा लाभ मिळावा, यासाठी सिटी सोनमध्ये सुद्धा त्यांची नावं लावावे, यासाठी आमचा प्रयत्न राहील. पाण्याचा प्रश्न येत्या काळामध्ये गंभीर आहे. पाणी अख्ख्या महाराष्ट्रात गंभीर राहणार आहेत आणि आमच्या प्रभागाला पाण्याची तुटता होऊ नये. पाणी तुटत झाल्यानंतर मागणी करायची, त्याच्यापेक्षा आतापासून जर आपण नियोजन जर केलं तर येत्या काळामध्ये पाण्याचा प्रश्न आमच्या प्रभागामध्ये येणार नाही. त्यासाठी आम्हाला जुनी जी विहीर आहे आणि जुन्या जे बोरिंग आहे ते रिपेअर करून मिळाव्या आणि 10 नवीन बोरिंग करून मिळाव्या अशी आमची मागणी आहे. आणि ते मी अध्यक्ष महोदयांकडून लगेच मंजूर करून त्या कामाला मी सुरुवात करणार आहे, जेणेकरून बोरिंगचं पाणी त्या नगरपालिकेच्या पाईपलाईनला जोडून त्या ठिकाणी लोकांना घरापर्यंत आम्ही पाणी कसं पोहोचेल याचा आमचा मानस आहे. वैकुंठवासी हबप एकनाथराव खडसे महाराज यांच्या स्मारक आज मीटिंगमध्ये मंजूर केलं. त्यांच्या स्मारकासाठी जागा लवकरच आम्हाला मिळावी, जेणेकरून आम्हाला स्मारक त्या ठिकाणी उभं करता येईल. आणि महाराष्ट्र शासन मुख्य महत्त्वाचं म्हणजे नगराध्यक्षांचे मी आभार मानतो की त्यांनी ह्या सभागृहामध्ये मीटिंगमध्ये पहिल्याच विषयामध्ये 22 विषय आमचे मार्गी लावले आणि मागचे काहीतरी 30 विषय जवळ आम्ही पाठपुरावा करून ते पण घेतले. म्हणजे आमचे एकूण 52 विषय झाले आणि नवीन हे 4 विषय असे 56 विषय या प्रभागातील होईल. आणि आम्ही प्रभाग अख्ख्या भुसावळामध्ये नव्हे तर अख्ख्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये लोकांना असा देखणा प्रभाग 20 क्रमांक करू. जे आमचे विजन आहेत, जे आमचं काम करायची पद्धत आहे ती फास्ट आहे, कारण मंत्रालयामध्ये बरेचसे मंत्री महोदय आमच्या संपर्कात आहे, आमचे मैत्रीपूर्ण संबंध आहे. ते पक्ष वेगळा असेल परंतु प्रत्येक संबंध असल्यामुळे ते काम आम्ही प्रमुखाने त्या मार्गी लावू आणि प्रभागाला एक सुशोभित करू. आणि सर्वप्रथम सभागृहामध्ये एकदम शांततेनं एकोप्यानं मीटिंग पार झाली, यामुळे भुसावळ सगळं नवनिर्मित नगरसेवकांचे, नगराध्यक्षांचे आम्ही अधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रेल्वे हा केंद्राचा विषय आहे. जर केंद्रामध्ये सुद्धा देखील ते रेल्वे एरियामध्ये झोपडपट्टी धारक आहे, त्यांना सुद्धा महाराष्ट्राच्या धर्तीवर त्या इमलाधारकांना सातबारा त्यांच्या नावाने करून मिळाला पाहिजे, अशी माझी मागणी सुद्धा राहील. आणि याच्या काळामध्ये आमचं काम झाल्यानंतर महाराष्ट्र शासनात आम्ही केंद्राकडे सुद्धा याचा पाठपुरावा करू. त्या लोकांनी यावं, निवेदन द्यावं आणि आम्ही त्याचं केंद्र शासनाकडे पण पाठपुरावा करू. आणि नक्की त्या लोकांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, कारण तेही गरीब जनता आहे, सामान्य नागरिक आहे, म्हणून ते त्या ठिकाणी राहत होते. पैशावर लोक स्वतःचा प्लॉट घेऊन बांधतात, पण गरीब जनता ही ज्या जागा जिथे मिळेल त्या ठिकाणी घर बांधतात आणि आपलं निवारा त्या ठिकाणी स्थापन करतात. तर त्या लोकांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, कारण ती जनता सुद्धा आपलीच आहे, आपल्या शहराची. त्यामुळे माझी केंद्र शासनात सुद्धा विनंती राहील की त्यांनी सुद्धा याचा आम्ही पाठपुरावा करू, त्या लोकांना सुद्धा जागा त्यांच्या नावाने सातबारा करून मिळावी अशी आमची मागणी राहील.